4 गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. त्यामधील पहिली गोष्ट मेहनत या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत. पैलवानकी क्षेत्रामध्ये जे पैलवान मेहनत करतील, जे पैलवान प्रामाणिकपणे कष्ट करतील, त्या पैलवानांनाच पैलवानकीमध्ये यश येत असते आणि तेच पैलवान पुढील काळामध्ये यशस्वी होऊ शकतात. म्हणून पैलवानकी क्षेत्रामध्ये मेहनत या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे. जे पैलवान सातत्य राखून अपयश आल्यानंतर सुद्धा मेहनत करत राहतील, असेच पैलवान भविष्यात यशस्वी होतात. त्यानंतर दुसरा पैलवानकी क्षेत्रामधला घटक आपण बोलणार आहोत, त्यामधला आहार आहे. जे पैलवान अतिशय मेहनत कष्ट केल्यानंतर त्यांना आहार देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. त्यामध्ये खुराक अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे. त्यामध्ये काजू, बदाम, थंडाई वगैरे जे काही जो पैलवानकीचा खुराक आहे तो खाणे देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच तुमचे शरीर ग्रो होऊ शकते. एवढी मेहनत केल्यानंतर त्याला शरीराला ज्याप्रमाणे इंजिन असते, पेट्रोल लागते, त्याचप्रमाणे ह्याला खाद्यपदार्थ म्हणून हा खुराक देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला या 2 गोष्टी केल्यानंतर तितकाच महत्त्वाची झोप देखील आहे. ज्याप्रमाणे तुमचे शरीर मेहनत केल्यानंतर, अतिशय मेहनत केल्यानंतर तुमच्या शरीराला थकवा जाणवत असतो. तुम्ही थकवल्यानंतर जे जेवण घेणार असता त्यातून तुम्हाला झोप देखील मिळणं तितकीच महत्त्वाचे आहे. झोप जर तुमची व्यवस्थित पूर्ण होत नसेल तर जे तुम्ही मेहनत केलेली किंवा जो तुम्ही आहार घेतलेला आहे तो तुमच्या शरीराला योग्यरित्या पचत नाही. त्यामुळे तुमचे शारीरिक मानसिक संतुलन हलते. त्यामुळं झोप होणे देखील पैलवानाची तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ब्रह्मचर्य. ज्याप्रमाणे आपले हनुमंतराया बालब्रह्मचारी होते, त्याचप्रमाणे पैलवानांनी देखील पैलवानकी क्षेत्रामध्ये ब्रह्मचर्य व्रत पाळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जे पैलवान हे ब्रह्मचर्य व्रत पाळतात त्यांनाच भविष्यामध्ये यश येत असतं. जे पैलवान ब्रह्मचर्याचा पालन करत नाहीत त्या पैलवानांच्या मनामध्ये भीती राहत असते, त्यांच्यामध्ये जिद्दीनं लढण्याची ताकद नसते. म्हणून जे पैलवान ब्रह्मचर्य पाळतील, प्रामाणिकपणे कष्ट करतील, मेहनत करतील, योग्य आहार चांगल्या प्रकारचा घेतील व निद्रा झोप व्यवस्थित चांगल्या प्रकारे घेतील, अशा पैलवानांनाच पैलवानकीमध्ये यश येत असतं. म्हणून जे पैलवान महान झालेले आहेत, जे पैलवान मोठे झालेले आहेत, त्यांनी या गोष्टीचं पालन केलेलं आहे. तरी सर्व पैलवानांनी या गोष्टीचं